जे स्वप्न किंवा जे आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये होतं की हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मला याचं रूपडं बदलून टाकायचं आहे, अशा पद्धतीनं सुद्धा एक संकल्प आदरणीय दादांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्याचा मी साक्षीदार आहे, कारण मराठवाडा विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं दादा जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर यायचे तेव्हा सातत्याने मी त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस असायचो. आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर्स असतील, आमचे सर्व प्राध्यापक असतील, यांच्या अडीअडचणी सुद्धा सातत्यानं राज्य सरकारकडे मांडण्याचं काम आणि ते सोडून घेण्याचं काम सभापती महोदय मी वेळोवेळी त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणूनसाठी सुद्धा त्या अनुषंगानं या ग्रामीण महाविद्यालयामध्ये जे काही भौतिक सुविधा करायच्या, काही इमारतीची उभारणी करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहाची उभारणी करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी असलेले जी काही संरक्षक भिंत आहे काही ठिकाणी अतिक्रमण सुद्धा झालंय. संबंधित जिल्हाधिकारी महोदयाबरोबर सुद्धा बैठक आदरणीय दादांनी घेतलेली होती की ते जे काही आपल्या सातबारावरती नोंद आहे त्या अनुषंगाने ते अतिक्रमण हटवून ती जागा ताब्यात घेऊन ती संरक्षक भिंत सुद्धा बांधावी, कारण हा परिसर मोठा आहे आणि ती बांधण्यासाठी सुद्धा मोठा खर्च सभापती महोदय त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने जी काही भौतिक सुविधा म्हणजे इमारत असल्याशिवाय आपण पुढचं काही करू शकत नाही, आणि म्हणून पहिल्यांदा इमारत आणि मग त्यामध्ये लागणारी जी काही यंत्रसामुग्री आहे त्यासाठी सुद्धा लागणारी तरतूद ही राज्य शासनाच्या माध्यमातून व्हावी. आणि त्या इमारती असतील त्यामध्ये लागणारे अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असेल ती सुद्धा त्या ठिकाणी सज्ज व्हावी. आणि मुलामुलींसाठी वसतिगृहाची सुद्धा उभारणी होऊन संरक्षक भिंत त्या ठिकाणी करून आता ही जागा प्राईम लोकेशनला आलेली आहे. जेव्हा हे महाविद्यालय स्थापन झालं तेव्हा ते थोडंसं गावाच्या बाहेर होतं, परंतु आता हे प्राईम लोकलला आजूबाजूला सगळीकडे वस्ती झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी सभापती महोदय अतिक्रमण सुद्धा बऱ्याच प्रमाणात होत आहे आणि म्हणून हे करणं गरजेचं आहे. तेव्हा निश्चितपणानं माझी या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की आज जसं हृदयविकारासारखा आपल्याला जर त्या ठिकाणी अटॅक आला तर लगेच माणसाचा मृत्यू होतोय आणि म्हणून त्याला तातडीनं त्या हॉस्पिटलमध्ये नेणे, त्याचे पुढचे उपचार करणं ही जी काही सुविधा तिथं असायला पाहिजे ती तिथं नाही आहे. आणि मग त्याही दृष्टीने ती उपलब्ध करून घेणं, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयविकाराचा तज्ज्ञ त्या ठिकाणी असणं, त्याची भरती त्या ठिकाणी करणं, जे रिक्त पद आहेत शिक्षकांची तर आहेतच पण शिक्षकेतरमध्ये सुद्धा संवर्गीय पदं मोठ्या संख्येनं त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त आहेत, तीही भरण्याचं काम त्या ठिकाणी तातडीनं झालं पाहिजे. त्यामुळे या अनुषंगानं मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो. त्यांचं लक्ष आहेच, ते स्वतःसुद्धा आढावा घेतात. याही पूर्वी ते छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयाहून स्वतः त्यांनी आढावा घेतलेला होता. त्यामुळं अंबाजोगाईला सुद्धा त्यांनी वेळ द्यावी. निश्चितपणानं त्याही ठिकाणी जाऊन हे जे काही दादांनी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे त्या ठिकाणी आढावा घेऊन करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावे अशी विनंती करतो. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या गावामध्ये 1975 साली आशियातलं पहिलं ग्रामीण शासकीय महाविद्यालय तिथं निर्माण झालं. आणि मला वाटते अशा ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं शासकीय महाविद्यालय निघणं आणि तिथं हॉस्पिटलची उभारणी करणं हे अतिशय चांगलं काम तत्कालीन शासनाने केलेलं होतं. केंद्र शासनाची सुद्धा त्यावेळेला त्याला मदत झालेली होती. आता या अर्ध्या तासाच्या चर्चेच्या निमित्ताने जर त्यांनी आमचं निवेदन बघितलं असेल तर या निवेदनामध्ये आम्ही अंबाजोगाई या हॉस्पिटलसाठी निवेदन याच्यामध्ये मुश्रीफ साहेब आपलं उत्तरच असतं, निवेदन येत नाही लक्षवेधीप्रमाणे याच्यामध्ये. नाही ते तुमच्यासाठी केलेलं उत्तर असेल शासनाचं डिपार्टमेंटचं. आम्ही जे सांगू तेच. छापील उत्तर येत नाही. तर त्यामध्ये फार मोठ्या व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न वैद्यकीय
शिक्षण विभागानं केलेला आहे. आता याचा उल्लेख त्यांनी केला की या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळं आपल्या हृदय शस्त्रक्रिया होत नाहीत, परंतु आपण 4 महिन्याचा तिथं सर्जन दिलेला आहे. आता लवकरात लवकर तिथं पूर्ण वेळ कार्डिओलॉजिस्ट नेमणं हे काम शासन करेल. या ठिकाणी एक मशीन आहे, पण तो कॅथलॅब नाही. या DCA मशीनच्या आधारे काही अँजिओग्राफी तिथं होत आहेत आणि काही अँजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु भरपूर प्रमाणात होत नाहीत. परंतु आपल्या शासनाने PPP तत्वावर कॅथलॅबची तर सुविधा केलेली आहे. तर यामध्ये पहिल्यांदा अंबेजोगाई हॉस्पिटल आपण त्यामध्ये घेऊ आणि लवकरात लवकर ही व्यवस्था आपण करू. त्याशिवाय कॅन्सरची पॉलिसी परवाच मंत्रिमंडळाने जाहीर केली, L1, L2 आणि L3. आता हे L3मध्ये येते, त्यासाठी सुद्धा त्या व्यवस्था लवकरात लवकर आपण करतो आहे. न्यूरोसर्जरीची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्याशिवाय प्रशिक्षित स्टाफ नेमणं या सगळ्या व्यवस्था आपण आता करत आलेलो आहे. आता स्वर्गीय आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतल्यापासून ते झपाटून कामाला लागलेले होते. बीड जिल्हा हा देशातील एक अग्रसर जिल्हा करण्याचं त्याचं एक स्वप्न होतं. त्यासाठी विमानतळ करणं, रेल्वेला पैसे देणं, या विविध त्यांनी जो गोष्टी अंतिम टप्प्यात आणल्या होत्या. आणि ज्यांनी सन्माननीय सदस्य विक्रम काळेंनी सांगितल्याप्रमाणे ते अंबेजोगाई हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी एक ड्रीम प्रोजेक्ट तयार केलेला होता. आणि म्हणून त्यांच्या आदेशाप्रमाणे 1100 बेडचं नवीन हॉस्पिटल तयार करण्याचं त्यांची अंतिम इच्छा म्हणून आम्ही ते काम लवकरात लवकर हातामध्ये घेऊ. त्याशिवाय अतिक्रमण काढणं, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी सूचना दिल्या, संरक्षक भिंत बांधणं. त्याशिवाय अजित पवारांनी क्लास 3, क्लास 2, त्यानंतर लेडीज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, त्यानंतर विस्तारीकरण EWSमधून 31 कोटी असा जवळजवळ 102 कोटीचा निधी देऊन ही आता सगळी कामं त्यांनी सुरू केलेली होती. आता मला वाटतं की ही व्यवस्था येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा इरादा आहे. आणि म्हणजे झाल्यानंतर अंबेजोगाईचं स्वामी रामानंद तीर्थ हे शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल हे अतिशय चांगलं होईल असा माझा विश्वास. भेट केली, सांगितलं 1100 भेट मी भेट एकदा दिलेली आहे, आणखी पुन्हा एकदा देऊ. तुम्हाला समेत देऊ. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्यावर येत होता, आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांवर या.